धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, कृषी विभागामधल्या घोटाळ्याची आमदार सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. मुंडे कराड यांनी कृषी विभागामधून परस्पर 200 कोटी उचलल्याचा आरोप. धस ईडीला पत्र लिहून तक्रार दाखल करतील. निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस. 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश. स्टॅम्प पेपर स्वतःच्या नावे नसल्याने प्रतिज्ञापत्र अवैध असल्याचा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळेंचा याचिकेमधून दावा. एमएसआरटीसीचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे. सरनाईक यांच्या नियुक्तीपत्रावरती रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची सही. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधला दुरावा दूर झाल्याची चर्चा. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपयांचा निधी. मागणीच्या तुलनेमध्ये दिलेली रक्कम कमी. एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 80 लाखांवरती जाणार. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये अंदाज व्यक्त. 15 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये 1 कोटी 60 लाखांची वाढ. महाराष्ट्राच्या प्रजनन दरामध्ये लक्षणीय घट होण्याचा अंदाज. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामधून अंदाज व्यक्त. 0 ते 15 वयोगटामधील लोकसंख्या 19.6% असेल. 2011ला 0 ते 15 वयोगटाची लोकसंख्या होती 26.7%. आज जागतिक महिला दिन. मात्र महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार. लाडकी बहीण योजना फसवी निघाली. संजय राऊत यांचा सरकारवरती घणाघात. लाडकी बहीण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालं नसल्याचा राऊतांचा आरोप. राष्ट्रपती महोदया, एक खून करण्याची परवानगी द्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची मागणी. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती रोहिणी खडसे यांचं राष्ट्रपतींना पत्र. रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वामध्ये सह्याद्रीच्या बाहेर आंदोलन. महिलांवरती होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्याची आंदोलक महिलांची मागणी. राज्यामधील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध होणार. विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वर्षाअखेरीस खुला करण्याचं उद्दिष्ट. कशेडी बोगदा एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेनं सुरू होणार. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधानसभेमध्ये लेखी उत्तरामधून माहिती. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेची फक्त महिला कर्मचारी असलेली ट्रेन. सीएसएमटी शिर्डी वंदे भारतमध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, टीसी आणि ट्रेन हॉस्टेस या सर्व महिला कर्मचारी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला वैभवी देशमुखचा जबाब एबीपी माझाच्या हाती. काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे. संतोष देशमुख यांनी वैभवीला सल्ला दिल्याचं जबाबामध्ये नमूद. विष्णू चाटेचा हत्येच्या आधी संतोष देशमुख यांना फोन आला होता. वैभवी देशमुख हिच्या जबाबामध्ये नमूद. भाऊ, एवढं काय झालं? लहान गोष्टींसाठी जीवावरती कशासाठी उठताय? विष्णू चाटेशी फोनवरील संभाषणामध्ये संतोष देशमुख यांचे उद्गार. फोन विष्णू चाटे याचाच असल्याचं देशमुखांनी वैभवीला सांगितल्याचं नमूद. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले. कराड, चाटे, घुले या टोळीच्या दहशतीच्या संदर्भात गोपनीय जबाबामधून माहिती समोर. साक्षीदारांची नावं सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय. सीआयडीकडून पुन्हा एकदा बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस कोर्टामध्ये नको तर बीडच्या सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची विनंती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत अर्ज. यावरती 10 तारखेला सुनावणी होईल. मसाजोगमध्ये काँग्रेसची सद्भावना रॅली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशमुखांचं कुटुंबीय रॅलीमध्ये सहभागी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचालींना वेग. सूत्रांची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक नाही. बीडमध्ये वन विभागाकडून धस समर्थक सतीश भोसलेच्या घराची तपासणी. घरामध्ये सापडलं वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड. धारधार शस्त्र, जाळी, वाघूर आणि वन्यजीवांच्या प्राण्यांचं मांस सुद्धा आढळलं. मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले. मंदिर पाहण्यासाठी शेलार हे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये अभिषेक सुरू असताना पोहोचल्यामुळे अभिषेक थांबवण्यात आले. अभिषेक थांबवल्यामुळे भक्तांमध्ये नाराजी. खासदार श्रीकांत शिंदेंचा जोगेश्वरीमध्ये शिवसंवाद दौरा. तसंच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचं आयोजन. संजय निरुपम, मुरजी पटेल, सिद्धेश कदम हे बैठकीला उपस्थित होते.
वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पादुका दर्शन सोहळ्यामध्ये संतांच्या यादीमध्ये बालाजी तांबे यांचं नाव. डॉक्टर बालाजी तांबे यांचा संतांच्या यादीमध्ये समावेश केल्यामुळे वाद, वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त. मुंबईतल्या दादरमध्ये जागतिक महिला दिन साजरा. कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत उपस्थित. मुख्यमंत्र्यांनी शक्ती कायद्यामधील त्रुटी काढून तो पारित करावा, महेश सावंत यांची मागणी. महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईमधल्या भांडूपमध्ये सूर्यवंदना या उपक्रमाचं आयोजन. योग स्टुडिओच्या वतीने 108 सूर्यनमस्कार संकल्पना राबवण्यात आली. उपक्रमामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग. मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये 2 दिवसीय टेनिस स्पर्धेचं आयोजन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते टुर्नामेंटचा शुभारंभ. मुंबई मेट्रो 1 मार्गिकेवरती आता घाटकोपर ते अंधेरी मेट्रो धावणार. सर्वाधिक प्रवासी घाटकोपर ते अंधेरीच्या दरम्यान प्रवास करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे नवीन शॉर्ट सर्व्हिस सुरू करण्याचा विचार. मेट्रो 1च्या सूत्रांची माहिती. मुंबईच्या अंधेरीमधील चित्रकूट मैदानावरती अग्निशमन केंद्र उभारलं जाईल. 6 महिन्यांमध्ये निविदा सुद्धा काढली जाईल. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. नवी मुंबईमध्ये सिडकोच्या शेकडो एकर जागेवरती अनधिकृत कंटेनर यार्ड. सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाचं दुर्लक्ष. सिडकोच्या जमिनीवरती भूमाफियांकडून लाखो रुपयांची कमाई. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. 9, 10 आणि 11 मार्चला उष्णतेची लाट येईल. माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांची माहिती. ठाण्यामधील खोपट शिवसेना शाखेजवळ रस्त्याच्या शेजारी पार्क केलेल्या रिक्षा आणि 4चाकी गाड्यांवरती झाड पडलं. आपत्ती व्यवस्थापन विभागानं झाड बाजूला केलं. सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. कल्याण पूर्वेमध्ये सिमेंट मिक्सरचा ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात झालाय. 2 ते 3 रिक्षांसह एका पिकअपला सुद्धा या मिक्सरनं उडवलं. 4 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. सोलापूरच्या ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वामध्ये शक्ती प्रदर्शन. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये कुंकुमार्जन सोहळा आणि महासंमेलन. कार्यक्रमामध्ये विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वमान महिलांचा सन्मान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.